महाराष्ट्रामधल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधी स्थळासमोर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्यावरून कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी जो 31 तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटम संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंती धनगर समाज बांधवांच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की संभाजी भोसलेंनी हे जे काही कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे, खरं तर संभाजीराजेंना रायगड विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष बनवलेलं आहे। त्यांनी किल्ल्याचं संवर्धन करण्याऐवजी किल्ल्याची नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसापासून घेतलेली आहे। या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुळात दुसरा प्रश्न असा आहे की संभाजीराजेंनी 31 मे ही तारीख का निवडली? आमचं ऑब्जेक्शन असं आहे की 31 मेला मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असते आणि ही जयंती, या वर्षीची जयंती ही त्रिशतकोत्तर म्हणजे 300वी जयंती महाराष्ट्र साजरा करतोय। मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते खूप मोठा कार्यक्रम आहे। त्याच्या अगोदरच मिस्टर संभाजीराजे भोसलेंनी 31 तारखेचा अल्टिमेटम का निवडलेला आहे हा आम्ही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करत आहोत। म्हणजे विशाळगडाप्रमाणे वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून घेऊन महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे भोसलेंचा आहे असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। दुसरी गोष्ट, 2012ला संभाजी ब्रिगेडनं हा वाघ्याचा पुतळा काढून दरीत फेकलेला होता। तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांनी तो पुतळा परत आहे त्या ठिकाणी बसवलेला होता आणि परत एकदा संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भोसले यांनी जो काही या महाराष्ट्रामध्ये उपद्व्याप चालू केलेला आहे त्याला आमच्या धनगर समाजाचा पूर्णतः विरोध आहे। विरोध असण्याचं कारण असं की ज्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर परत पुनरुज्जीवित झाली म्हणा किंवा जीर्णोद्धार झाला, त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती, परत तृतीय तुकोजीराव होळकर नरेश यांनी त्या समाधीसाठी जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केलेली होती। परत आपल्या छत्रपती शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल च्या समोर जो काही पुतळा छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा झाला असं मानलं जातं, त्या पुतळ्याला सुद्धा तुकोजी होळकरांनी मदत केलेली होती। परत केळुसकरांची पुस्तकं इंग्रजीमधील ते पूर्णभर जगभर पाठवण्याचा जे काही तत्कालीन त्या कालावधीमधले 40,000 होळकरांनी दिलेले होते। आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही सगळी मंडळी होती, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले आणि होळकर आणि त्यावेळची ही सर्व स्मारक समिती यांच्या हेतूविषयी काही इतिहासकार आणि संभाजीराजेंना शंका आहे का? या लोकांनी ज्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, जी समाधी छत्रपती संभाजीराजेंनी उभी केलेली होती, त्यानंतर या समाधीची नासधूस कुणी केली? मग त्यानंतर या लोकांनी जी काही समाधीचा जीर्णोद्धार केला रायगडावरती, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जाऊन तिथं राहून ही समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या हेतूविषयी या लोकांच्या मनामध्ये शंका आहे का? मुळात रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी, कारण विशाळगडाची नासधूस त्यांनी केलेली आहे। आता वाघ्या कुत्र्याचं नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तेव्हा आम्ही जर 31 तारखेच्या आतमध्ये रायगडावरती जर काही नव्यानं असं जर काही प्रकरण घडलं तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा त्याला विरोध असेल। मुळात विशाळगडाप्रमाणे जर अशी काही घटना घडली या महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती संभाजी भोसलेंनी जी काही टायमिंग निवडलेलं आहे हे टायमिंग पूर्णतः चुकीचं असून त्यांच्या हेतूविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे।
संदर्भ संदर्भ अनेक ऐतिहासिक गोष्टी काही मिथ्सवरून येतात, काही दंतकथावरून येतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जेजुरी गडाला 9 लाख पायऱ्या जेजुरी गडाला म्हटलं जातं. मग 9 लाख पायऱ्या आहेत का तिथं? काही मिथ्स असतात, काही जातक कथा असतात, काही दंतकथा असतात, काही ओव्या असतात. त्या निग्लेक्ट करायच्या. शिल्प असतात, निग्लेक्ट करायचं. ऐतिहासिक साधनं ज्यावरती इतिहास लिहिला जातो त्या इतिहासाचे जे काही पुराव्या दाखल ज्या काही गोष्टी गृहीत धरल्या जातात त्या सगळ्या निग्लेक्ट करायच्या. कारण काय तर महात्मा फुले माळ्यांचे, होळकर धनगरांचे आणि टिळक ब्राह्मणांचे म्हणजे ब्राह्मण द्वेषापोटी किंवा महाराष्ट्रामधल्या या सगळ्या इतर लोकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला या असूयेपोटी हे लोक वागतायत का? महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण, महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा छत्रपती शिवरायांप्रती इतर लोकांची असलेली आस्था यांना नाकारायची आहे का? संभाजी ब्रिगेड एका बाजूला बहुजनांचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसांना विरोध घेते, प्रत्येक माणसाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करते. हे कशाचं लक्षण आहे? त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत. मुळात छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात यावी. विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज अजिबात खपवून घेणार नाही. आमचं म्हणणं एकच आहे की ज्या होळकरांनी, ज्या टिळकांनी, ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या भावनेनं समाधीचा जीर्णोद्धार केला त्यावेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेली? 70-80 वर्ष, 80 वर्ष झालेले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये कोणच तज्ञ मंडळी नव्हती की संभाजी भोसलेंना 31 मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय. हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली. वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो, होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो. काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे. त्यावरती ते काहीच बोलत नाहीत. होळकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? इतिहास तज्ञ मंडळींनी महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी. आताच सोनवणे साहेबांनी सांगितलं. आम्ही तेच बोलतोय. हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे? प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आता. मग प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात? नाही, पुरातत्व खात्याला लिहू शकतात. मुख्यमंत्री त्यांच्या थ्रूवर लागतील ना. अरे पुरातत्व खात्याला पत्र लिहिलं गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही तो. पुरातत्व खात्याने सांगितलं 100 वर्षाचे जर वराशी काही संरक्षण झाली तर म्हणजे काढणं हा उद्देश आहे का? नाही, काढता उद्देश नाही. मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर. मग अभ्यास आम्ही पण देत होतो, अभ्यास व्हावा. हो, मग आता ते सांगितलं ना त्यांनी. आत्ताच टायमिंग कसं काय आलं? एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक? अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का? हो आहे ना आमचं. म्हणतोय ना मी, संभाजी भोसलेंनाच काय बोलावं लागतं हे? त्यावेळी समित्या नव्हत्या, त्यावेळी राजे नव्हते, संभाजीचे अगोदरचे पूर्वज नव्हते, त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही. आता स्वतःचा राजकीय स्कोअर सेट करायला का? हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घिनवणा प्रयत्न संभाजी भोसले करतायत. इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड 12 मावळ, अरे हे आता बोलायचं म्हणलं तर खूप आहे. जीवा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईकाची समाधी सुद्धा नाही, पुतळा सुद्धा नाही, त्याच्यावर एक साधं पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही. हे दिसलं कधी या संभाजी भोसलेंना? कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय. इतिहासकार तर इथं सोनवणे साहेब पोचलेत, रामभाऊ लांडे आणि आमचे सोनवणे साहेब. तिकडून कुणाला सावंतांना आणा, कोकाट्यांना आणा, कुणाला आणायचं त्यांना आणा. बसा ना एकदा, समिती गठीत करावी शासनानं. पण महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजी का करतायत? पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा, होळकर असतील, फुले असतील, टिळक असतील, या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय. त्यांना काही कळत नव्हतं त्यावेळी, तुमचे पूर्वज काही करत नव्हते आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय. त्याच समितीवरती संभाजी भोसलेंना नेमलंय. त्यांनी जे काही बांधकाम केलंय ते निकृष्ट दर्जाचं केलंय. हाताने जर त्याला असं ढकललं तरी ते पडतंय. त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी संभाजी भोसले या पद्धतीचे वर्तन करतायत. मी कार्यकर्त्याच्या भावनेनं बोलतोय. माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळं नातं आहे आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आता त्यांनी जे काही पुरावे दिले मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमचा विरोध.